शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत हरिश्चंद्रगडला। जिवंतपणी जर तुम्हाला कुठे स्वर्ग बघायचा तर तो फक्त आमच्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीचा हरिश्चंद्रगड। तो चलिए शुरू करते हैं, लेके प्रभु का नाम, जय श्री राम। हा गड जेवढा चढायला सोपा वाटतो ना, खरं तर एवढा पण सोपा नाही आहे। बरोबर, तुम्ही बघू शकता माझ्या मित्रांना हातात काटे घेऊन चढायची गरज पडते अक्षरशः। तुम्ही बघू शकता अक्षरशः। अरे आणि आम्ही तिथं खाली होतो एकदम, आत्तापर्यंत फक्त इथंच आलेलो आहे, अजून आम्हाला खूप वर जायचं आहे। बघू, जाऊ हळूहळू। हे काही मुलं वरतून खाली येत आहेत, तर आपण यांना विचारू यांचा अनुभव काय होता। दादा, तुम्ही पूर्ण गड चढले का? हो। तर तुमचा अनुभव कसा होता? वरती वातावरण काय कसं आहे? येता आता नवीन जण धूप वगैरे पडले होते त्यामध्ये। बाकी मंदिर बाकी वगैरे छान आहे, मंदिर वगैरे एकदम मस्त होतं। तिथं महादेवाचे दर्शन वगैरे घेतले। चला, हर हर महादेव, जय शिवराय। अनुभव कसा होता मित्रांनो तुमचा? एक नंबर, खतरनाक, जन्नत मध्ये गेल्यासारखं वाटतं। अरे वा 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 वा। हा दृश्य बघू शकतात मित्रांनो तुम्ही, एकदम अविस्मरणीय। इथून आपल्याला अजून खूप वरती चढायचं, खूप वरती। जेवढा अवघड प्रवास आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त सुंदर नजारा आपल्याला वरती बघायला भेटणार आहे। आणि नक्कीच जेवढा थकवा जाताना जाणवतोय ना, तेवढाच जास्त रिलॅक्स वरती पोहोचल्यावर होईल सर्वांना। हळूहळू ये, हळूहळू ये। खाली धरून ये, खाली धरून ये। वेलकम टू द वर्ल्ड्स बिगेस्ट वॉटरफॉल। जबरदस्त। अक्षय भाऊ, आपण तिथं होतो, त्या गाड्या जिथं लागलेल्या ना तिथं होतो। तिथून आत्तापर्यंत फक्त इथं आलोय। कसं वाटतं तुम्हाला? एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स, जो आपण ट्रेकिंगचा आनंद घेतोय। अजून काहीच ट्रेकिंग झाली नाही, इथे सुरुवात आहे। आपण पुढे बघू। Let's see guys. It's gonna be lots of fun. Damn. दोन चिवडे बसायचं।
हे खूप सारे ट्रेकर्स आलेले आज इथं संडे विकेंड्स. कसं वाटतंय सर तुम्हाला? एकदम मस्त. लाइफ टाइम एक्सपीरियंस. आपण आमच्या मुंडे साहेबांना विचारू, कसं वाटतं तुम्हाला? खूप भारी, स्वर्गात आल्यासारखी फिलिंग आहे. एकच नंबर. अरे वा. हेवन. नाही, खरोखरच मित्रांनो, हरिश्चंद्रगड हा स्वर्गापेक्षा कमी पण नाही आहे. आठला चालू केलं ट्रेक, आता 12 वाजले, पण चांगलं एक्सपिरियन्स. तुम्ही 8ला चालू गेलो होतो, मग तेव्हा पण असं एवढाच पाऊस होता का जाताना? कंटिन्युअस पाऊस आहे, पण थांबला नाही आणि बाहेर वर पूर्ण धुकं आहे. पण धुकामध्ये इतका भारी एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जाणता की तुम्हाला कसं. फर्स्ट टाइम आले तुम्ही? नाही, माझं सेकंड टाइम आहे. फर्स्ट टाइम मी जेव्हा 9th तरी थांबले. अरे वा. सेकंड टाइम गारगार फवारे लागतात ना, जबरदस्त एकदम. हर हर जय श्रीराम. आमचे मुंडे साहेब इकडे. हर हर महादेव. रामचंद्र के जय. जय श्री राम. जय श्रीराम. बजरंग बली के जय. जय श्री राम. जय श्रीराम. हर हर महादेव. बजरंग बली के जय. जय श्री राम. जय श्रीराम. रामचंद्र के जय. सर पण आपल्या सोबत चढताय वरती, यांना विचारू त्यांचा अनुभव कसा होता. बोला सर, तुमचा अनुभव वगैरे कसं वाटतंय तुम्हाला? एकदम अच्छा वाटता है, नेचर के साथ संपर्क हो रहा है. चढ़ने में थोड़ा थकान लग रहा है, लेकिन वातावरण बहुत अच्छा है. आपकी भाषा से आप यहाँ के नहीं लगते, आप कहाँ से हो? नहीं, हम यूपी कानपुर से हैं. अच्छा, कानपुर से हो आप? हाँ, चलो अच्छी बात है. और आप सर? हम भी बनारस के हैं. बनारस के हो? हाँ. महादेव की नगरी से? महादेव की नगरी से. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. 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 हर महादेव. शंभो
शंभो शंभो. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, यूपी, कानपूर, वाराणसी, बनारस एवढ्या लांबून लोक फक्त आपल्या सह्याद्रीमध्ये हा हरिश्चंद्रगड बघायला येतात. म्हणजे तुम्ही इथली वाईब जी आहे ना ती फील करू शकता. बहुत अच्छा अनुभव हो रहा है और बहुत अच्छी जगह आए हैं. नेचर का बहुत आनंद मिल रहा है. ताई तुम्हाला कसं वाटतं? खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटतं. पहिले कधी आलेले तुम्ही इथे? नाही, फर्स्ट ट्रेक आहे आज. बस ठीक आहे. कुठनं आले तुम्ही? शिर्डी. कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला? एक नंबर आमचे एक्सपिरियन्स आहे. एक नंबर वरती आलो आहे. थोडंफार अजून तासाचा अजून रूट आहे, तर थोडंफार थकवा जाणवला. लेट सी, पुढं बघू आता. प्रत्येकाने एकदा अवश्य भेट द्या. बोल ना. डन पूर्ण धुकं झाले इथं. आजूबाजूला सर्वीकडं फक्त धुकंच धुकं. ढगात आलोय मी. माझ्या जीवनाचा आतापर्यंतचा सर्वात भारी एक्सपिरियन्स. एवढे कष्ट करून फायनली आपण मंदिराजवळ आलेलो आहे मित्रांनो. धुकं इतके ना की मंदिर पण जवळपास पूर्ण झाकलेलंच आहे. थोडं भर दिसतंय. जबरदस्त एक्सपिरियन्स. महादेवाचं मंदिर आहे इथं. हेच ते महादेवाचं मंदिर मित्रांनो. असं म्हटलं जातं की या मंदिराला 4 खांब होते आणि 4ही खांब 4 युगांना दर्शवतात. 3 युग समाप्त झाले तर 3 खांब पण नष्ट झाले. आता फक्त उरलेला कलियुग. कलियुगाचा जेव्हा अंत होईल तेव्हा हा खांब पण तुटून जाईल असं म्हटलं जातं.